लेक्चर नंबर 7 बायोमॉलिक्युल्स. लास्ट क्लासमध्ये आपण डिस्कस केलं होतं पॉलिसॅकॅराइड्स, ज्याच्यामध्ये स्टार्च, सेल्युलोज आणि ग्लायकोजन, आणि त्यानंतर आपण डिस्कस केलं होतं अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड हा टॉपिक आपण स्टार्ट केला होता आणि आपण डिस्कस करणार आहोत अल्फा अमिनो ऍसिड्स. आणि अल्फा अमिनो ऍसिड्स कोणाला म्हटलं होतं आपण? जेव्हा कार्बॉक्सिलिक ऍसिड मधला जो अल्फा कार्बन आहे त्याच्या जवळचा अल्फा हायड्रोजन काढला आणि त्या अल्फा हायड्रोजनच्या ठिकाणी NH2 ग्रुप लावला, तर आपण त्याला काय म्हटलं होतं? अल्फा अमिनो ऍसिड. आणि अल्फा अमिनो ऍसिड स्वीटर आयन तयार करते, हे पण आपण लास्ट क्लासमध्ये सांगितलं होतं, ज्याला आपण डबली चार्ज आयन म्हणतो. ओके, आता आपल्याला नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे क्लासिफिकेशन ऑफ अल्फा अमिनो ऍसिड्स. ठीक आहे, क्लासिफिकेशन. तर जे अल्फा अमिनो ऍसिड्स आहेत किंवा अमिनो ऍसिड्स आहेत यांना आपण क्लासिफाय केलं 3 कॅटेगरीमध्ये, ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल. ठीक आहे, 3 प्रकारचे अमिनो ऍसिड्स आहेत, ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल. मग आता अमिनो ऍसिड मध्ये ऍसिडिक ग्रुप पण असते आणि बेसिक ग्रुप पण असते, दोन्ही ग्रुप आहे. मग याला ऍसिडिक अमिनो ऍसिड का म्हटलं? कारण याच्यामध्ये जे ऍसिडिक ग्रुप आहेत ते बेसिक ग्रुप पेक्षा जास्त आहेत, म्हणून याला ऍसिडिक अमिनो ऍसिड म्हटलं. कारण अमिनो ऍसिड मध्ये दोन्ही ग्रुप आहेत, ऍसिडिक ग्रुप पण आहे आणि बेसिक ग्रुप पण आहे. पण याला ऍसिडिक का म्हटलं? कारण याच्यामध्ये बेसिक ग्रुप पेक्षा ऍसिडिक ग्रुप जास्त आहे. म्हणजे इन अमिनो ऍसिड इफ नंबर ऑफ कार्बॉक्सिल ग्रुप, कार्बॉक्सिल ग्रुप म्हणजे कोणते? ऍसिडिक. नंबर ऑफ कार्बॉक्सिल ग्रुप आर मोर दॅन अमिनो ग्रुप. आता अमिनो ग्रुप म्हणजे कोणते? बेसिक. अमिनो ग्रुप म्हणजे बेसिक. म्हणजे जे ऍसिडिक ग्रुप आहेत ते मोर आहेत कोणापेक्षा? बेसिक पेक्षा, म्हणून त्याला म्हटलं ऍसिडिक अमिनो ऍसिड. ऍसिडिक अमिनो ऍसिड मध्ये ऍसिडिक ग्रुप बेसिक ग्रुप पेक्षा जास्त आहे. आणि ऍसिडिक अमिनो ऍसिडचे आपल्याला 2च एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. एक आहे अस्पार्टिक ऍसिड आणि एक आहे ग्लुटॅमिक ऍसिड. ऍसिडिक अमिनो ऍसिड 2च आहेत. आपण 20 अमिनो ऍसिड डिस्कस करणार आहोत. काल सांगितलं होते मोर कॉमन आहे 20 अमिनो ऍसिड. त्याच्यापैकी जे 2 आहेत है ना, एक अस्पार्टिक ऍसिड आणि एक ग्लुटॅमिक ऍसिड, यांना आपण ऍसिडिक अमिनो ऍसिड म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये काय आहे? ऍसिडिक ग्रुप हे बेसिक ग्रुप पेक्षा जास्त आहे. जसं फॉर एक्झाम्पल इथं बेसिक ग्रुप कोण आहे? NH2. किती आहे? 1. ऍसिडिक ग्रुप कोण आहे? COOH. COOH. म्हणजे ऍसिडिक ग्रुप 2 आहेत आणि बेसिक ग्रुप 1 आहे. म्हणजे ऍसिडिक ग्रुप जास्त आहेत, म्हणून याला आपण ऍसिडिक अमिनो ऍसिड म्हटलं. ग्लुटॅमिक ऍसिड. ग्लुटॅमिक ऍसिड मध्ये बघा बेसिक ग्रुप कोण आहे? NH2 आणि ऍसिडिक ग्रुप COOH. COOH है ना, म्हणजे ऍसिडिक ग्रुप 2 आहेत, बेसिक ग्रुप 1 आहेत. ऍसिडिक ग्रुप जास्त आहेत म्हणून याला म्हटलं ऍसिडिक अमिनो ऍसिड. तर याचे 2 एक्झाम्पल, अस्पार्टिक ऍसिड, ग्लुटॅमिक ऍसिड. याच्यासाठी 3 लेटर सिम्बॉल असते. 3 लेटर सिम्बॉल म्हणजे अस्पार्टिक ऍसिडला फक्त ASP लिहितात आणि ग्लुटॅमिक ऍसिडला ग्ल्यू, GLU. म्हणजे 3 लेटर मध्ये पण आपण त्याला डिनोट करतो है ना. तर अस्पार्टिक ऍसिडला ASP, ग्लुटॅमिक ऍसिडला GLU. तर ऍसिडिक अमिनो ऍसिड 2च, अस्पार्टिक ऍसिड, ग्लुटॅमिक ऍसिड. दुसरा आपल्याला बघायचा आहे बेसिक अमिनो ऍसिड. आता बेसिक अमिनो ऍसिड मध्ये काय असेल? ऍसिडिक ग्रुप कमी असतील, बेसिक ग्रुप जास्त असतील. बेसिक अमिनो ऍसिड मध्ये काय असेल? ऍसिडिक ग्रुप कमी, बेसिक ग्रुप जास्त. म्हणजे इन अमिनो ऍसिड इफ नंबर ऑफ कार्बॉक्सिल ग्रुप, कार्बॉक्सिल ग्रुप म्हणजे कोणते? ऍसिडिक है ना, हे काय आहेत? लेस आहेत कोणापेक्षा? अमिनो ग्रुप. अमिनो ग्रुप म्हणजे बेसिक ग्रुप पेक्षा. म्हणजे ऍसिडिक ग्रुप कमी आहेत, याचाच अर्थ बेसिक ग्रुप जास्त आहेत, म्हणून त्याला काय म्हटलं? बेसिक अमिनो ऍसिड. जसं फॉर एक्झाम्पल अर्जिनिन. अर्जिनिनला शॉर्ट मध्ये लिहितात ARG. ARG अर्जिनिन. आणि अर्जिनिन मध्ये ऍसिडिक आणि बेसिक पार्ट जर तुम्ही कम्पेअर केला तर हा जो नायट्रोजन वाला पार्ट आला हा कोणता आहे? बेसिक वाला पार्ट आहे. इथं नायट्रोजन वाला पार्ट आहे म्हणजे हा पण कोणता आहे? बेसिक वाला. आणि COH कोणता पार्ट आहे? ऍसिडिक वाला. म्हणजे ऍसिडिक पेक्षा बेसिक वाले पार्ट जास्त दिसू राहिले की नाही. म्हणजे हे कोणतं अमिनो ऍसिड आहे? बेसिक अमिनो ऍसिड. ओके, नंतर आहे लायसिन.
लायसिनला LYS लिहितात, लायसिनला काय लिहितात, LYS. मग आता लायसिन मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला NH2 हा दिसत आहे आणि हा एक NH2 दिसत आहे, म्हणजे हे बेसिक ग्रुप आहे. आणि COH एकच दिसू राहिला, म्हणजे ऍसिडिक ग्रुप पेक्षा बेसिक ग्रुप जास्त, म्हणून याला म्हटलं बेसिक अमिनो ऍसिड. नंतर आहे हिस्टिडीन. हिस्टिडीनला लिहितात HIS, म्हणजे हिस आहे ना, HIS. तर हिस्टिडीन, तर हिस्टिडीन मध्ये तुम्ही बघितलं तर हा नायट्रोजन वाला ग्रुप आहे आणि हा नायट्रोजन वाला ग्रुप आहे, म्हणजे बेसिक ग्रुप आहे. आणि ऍसिडिक वाला एकच आहे, बरोबर. ऍसिडिक वाला एकच ग्रुप आहे आणि बेसिक वाले ग्रुप ऍसिडिक ग्रुप पेक्षा जास्त आहेत. मग बेसिक वाले ग्रुप जास्त आहेत म्हणून बेसिक अमिनो ऍसिड. मग आता ऍसिडिक अमिनो ऍसिडचे किती एक्झाम्पल होते, 2. कोणकोणतं, अस्पार्टिक ऍसिड, ग्लुटॅमिक ऍसिड, है ना. आता बेसिक अमिनो ऍसिडचे 3 एक्झाम्पल आहेत, है ना. बेसिक अमिनो ऍसिडचे 3 एक्झाम्पल आहेत. त्याला लक्षात कसं ठेवायचं, हाल. कसं लक्षात ठेवायचं, हाल, है ना. हाल, हाल म्हणजे H म्हणजे हिस्टिडीन, A म्हणजे अर्जिनिन, L म्हणजे लायसिन. एक ल्युसिन पण असते पण तो न्यूट्रल आहे, है ना. हा लायसिन आहे. तर हिस्टिडीन, अर्जिनिन, लायसिन, हिस्टिडीन, अर्जिनिन, लायसिन, ठीक आहे. हाल म्हणून लक्षात ठेवायचं. मग हे झाले बेसिक अमिनो ऍसिड, ओके, ज्याच्यात बेसिक ग्रुप ऍसिडिक ग्रुप पेक्षा जास्त असतात, ओके. नंतर आहे न्यूट्रल अमिनो ऍसिड. आता न्यूट्रल कधी म्हणणार, जेव्हा जेवढे ऍसिडिक ग्रुप आहेत तेवढेच बेसिक ग्रुप असतील, म्हणजे ऍसिडिक आणि बेसिक ग्रुप इक्वल, तेव्हा त्याला काय म्हणायचं, न्यूट्रल अमिनो ऍसिड. म्हणजे इन अमिनो ऍसिड इफ नंबर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप आर इक्वल टू द अमिनो ग्रुप, है ना, नंबर ऑफ कार्बोक्सिल ग्रुप आर इक्वल टू द अमिनो ग्रुप, तेव्हा काय म्हणायचं, न्यूट्रल अमिनो ऍसिड. मग आता न्यूट्रलचे एक्झाम्पल 15 आहेत, है ना. मग ते काही लक्षात ठेवायची गरज आहे का, लक्षात कोणते ठेवायचे, ऍसिडिक वाले 2 आणि बेसिक वाले 3, याच्या व्यतिरिक्त कोणताही आला तर त्याला काय म्हणायचं, न्यूट्रल. ऍसिडिक वाले अस्पार्टिक ऍसिड, ग्लुटॅमिक ऍसिड, बेसिक वाले हाल, हिस्टिडीन, अर्जिनिन, लायसिन, आणि याच्या व्यतिरिक्त जेवढे आहेत ते सगळे न्यूट्रल. मग आता त्यातले 2-3 नावं लक्षात असू द्या, जसं एक ग्लायसिन आहे, एक ॲलॅनिन आहे, है ना. तर जसं फॉर एक्झाम्पल हे ग्लायसिन आहे, ग्लायसिनला ग्लाय म्हणतात, GLY, ग्लाय. आणि ग्लायसिन मध्ये काय असते माहितीये, हा एक ऍसिडिक ग्रुप आहे, एक बेसिक ग्रुप आहे, बरोबर आहे. एक ऍसिडिक एक बेसिक, म्हणजे न्यूट्रल आहे. आणि जो आर अटॅच असते तो आर म्हणजे इथं H आहे, हायड्रोजन आहे, है ना. काल आपण जनरल फॉर्म्युला सांगितला होता, आठवते का. जनरल फॉर्म्युला असा होता, C डबल बॉन्ड OH, इथं C, इथं H, इथं NH2 आणि इथं कोण अटॅच होता, R. आता हा R जो आहे, हा R जर तुम्ही H घेतला तर त्याला ग्लायसिन म्हणतात, आणि R च्या ठिकाणी जर CH3 घेतला तर त्याला ॲलॅनिन म्हणतात. हे 2 कामाचे आहेत, नेहमी कामात पडतात, है ना. तर ग्लायसिन मध्ये R च्या ठिकाणी H आणि ॲलॅनिन मध्ये R च्या ठिकाणी CH3, ॲलॅनिन मध्ये R च्या ठिकाणी CH3, ठीक आहे. तर हे न्यूट्रल अमिनो ऍसिड आहे. याच्या व्यतिरिक्त अजूनही आहे प्रोलीन. याच्यात बी बघा, हा कोणता ग्रुप आहे, ऍसिडिक, हा बेसिक, है ना. मग प्रोलीन आहे. त्यानंतर कोण आहे, व्हॅलिन. कोण आहे, व्हॅलिन, VAL म्हणजे व्हॅलिन. आणि व्हॅलिन मध्ये हा ऍसिडिक ग्रुप, हा बेसिक ग्रुप, एक ऍसिडिक एक बेसिक. क्लिअर आहे का, समजलं, ठीक आहे. मग तो व्हॅलिन आहे. नंतर ल्युसीन, कोण आहे, ल्युसीन, एक बेसिक एक ऍसिडिक, हा ल्युसीन आहे. त्यानंतर आयसोल्युसीन, हा आयसोल्युसीन आहे, ओके. नंतर आहे मिथिओनिन, हा मिथिओनिन आहे. तर इथं लक्षात ठेव जा, मिथिओनिन मध्ये सल्फर असते, है ना. वेगळं आलं ना काहीतरी, नायट्रोजन, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन तर सगळ्यातच होते, इथं वेगळं आलं काहीतरी, सल्फर. तर सल्फर कोणामध्ये असते, मिथिओनिन मध्ये, लक्षात ठेव जा. त्यानंतर फिनिल ॲलॅनिन, फिनिल आला याच्यात, फिनिल म्हणजे बेन्झिनची रिंग आली, PH म्हणजे बेन्झिन रिंग, है ना, फिनिल ॲलॅनिन, ठीक आहे. नंतर आहे सिस्टीन, सिस्टीन मध्ये पण सल्फर असते, सिस्टीन मध्ये पण सल्फर असते. म्हणजे सल्फर वाले 2 माहित झाले, कोण कोण, मिथिओनिन आणि सिस्टीन. मिथिओनिन, सिस्टीन, त्याच्यामध्ये सल्फर असते, है ना. त्यानंतर अस्पार्जिन. आता अस्पार्जिन मध्ये हा एक हायड्रोजन शिल्लक झाला, अस्पार्जिन, C डबल बॉन्ड O
NH2 म्हणजे अमाइड ग्रुप आहे तो, C डबल बॉन्ड O NH2 कोणता ग्रुप आहे? अमाइड ग्रुप आहे ना. मग अमाइड ग्रुप वाला कोणता आहे? अस्पार्जिन. नवीन काहीतरी आलं त्याच्यावर क्वेश्चन बनवू शकते है ना. तर अस्पार्जिन मध्ये अमाइड ग्रुप असते. नंतर आहे ग्लुटामिन. ग्लुटामिन मध्ये पण अमाइड असते बघा, C डबल बॉन्ड O NH2 म्हणजे अमाइड कोणामध्ये असते? ग्लुटामिन आणि अस्पार्जिन. ग्लुटामिन अस्पार्जिन ठीक आहे. नंतर सेरीन. सेरीन मध्ये कोणता ग्रुप आला? OH. वेगळा आलं की नाही काहीतरी. सेरीन मध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे? OH. त्यानंतर टायरोसिन मध्ये, टायरोसिन मध्ये पहा इकडून पाहिलं तर फिनॉल दिसते. टायरोसिन मध्ये फिनॉल सारखा ग्रुप तुम्हाला दिसू राहिला, बेन्झीन रिंगला OH है ना. सेरीन मध्ये अल्कोहोल सारखा ग्रुप दिसू राहिला OH है ना. तर हे अशा काही गोष्टी आहेत ज्या MCQ सॉल्व्ह करता हे कामात पडतील है ना. नंतर ट्रिप्टोफॅन, तो अलगच आहे है ना, ट्रिप्टोफॅन. त्यानंतर थ्रिओनिन. थ्रिओनिन मध्ये पण OH येते पहा, म्हणजे OH वाले बी दोन आहेत. कोण कोण? सेरीन आणि थ्रिओनिन. OH वाले दोन आहेत, सेरीन थ्रिओनिन. फिनॉल वाला टायरोसिन. सल्फर वाले दोन आहेत, कोण कोण? मिथिओनिन आणि सिस्टीन. सिस्टीन, मिथिओनिन आणि सिस्टीन. तर आपण जे क्लासिफिकेशन केलं अमिनो ऍसिडचं ते 3 मध्ये केलं, ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल. ऍसिडिकचे एक्झाम्पल अस्पार्टिक ऍसिड, ग्लुटॅमिक ऍसिड. बेसिकचं हाल, हिस्टिडीन, अर्जिनिन, लायसिन. आणि बाकी राहिले ते 15 न्यूट्रल. त्याच्यामध्ये 1-2 लक्षात ठेवायचे, ग्लायसिन आणि ॲलॅनिन, हे महत्वाचे आहे ठीक आहे. नंतर परत 2 प्रकारचे अमिनो ऍसिड आहेत आपल्याजवळ, एक इसेन्शियल आणि दुसरे नॉन इसेन्शियल. इसेन्शियलला म्हणतो आपण गरजेचे आणि नॉन इसेन्शियल म्हणजे ज्याची गरज नाही. आता मला सिंपल भाषेत सांगा, आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज असते जी आपल्याजवळ नसते? एकदा ती गोष्ट आपल्याजवळ आली की गरज संपली, बरोबर आहे ना. आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे जी गोष्ट आपल्याजवळ नाही आहे? समजा तुमच्याजवळ मोबाईल नसला तेव्हा तुम्हाला मोबाईलची गरज आहे की तुम्हाला वाटते बा आपल्याजवळ मोबाईल असा, आणि एकदा तुमच्याजवळ मोबाईल आला की गरज संपली मोबाईलची आता आहे ना. आता आहेच तो तुमच्याजवळ, म्हणजे जे गोष्ट तुमच्याजवळ ऑलरेडी आहे त्याची गरज आहे का? नाही. आणि जे नाही आहे त्याची गरज आहे. मग आता इसेन्शियल अमिनो ऍसिड का आहेत? जे गरजेचे आहेत, म्हणजे ते तुमच्याजवळ नाही आहेत, तुमच्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत, ते तुम्हाला बाहेरून डायट मधून घ्यावे लागतात है ना, आहारामधून तुमच्या. ओके, तर आपल्याला जे अमिनो ऍसिड बघायचं आहे त्याच्यामध्ये इसेन्शियल अमिनो ऍसिड. आणि इसेन्शियल अमिनो ऍसिड काय आहेत? द अमिनो ऍसिड विच कॅन नॉट बी सिंथेसाइज्ड बाय द बॉडी. आपली बॉडी त्याला सिंथेसाइज करत नाही. दे आर सप्लाइड थ्रू डायट. डायट मधून जे काही खाता तुम्ही त्यातून भेटणार आहेत ते, म्हणजे खा लागेल तरच भेटतील है ना, म्हणजे ते आपल्यासाठी कामाचे आहेत, इसेन्शियल आहेत. ओके, तर यांना म्हणणार आपण इसेन्शियल अमिनो ऍसिड. आणि इसेन्शियल अमिनो ऍसिड साठी हे एक्झाम्पल आहेत इसेन्शियल अमिनो ऍसिडचे है ना. काय काय एक्झाम्पल आहेत? व्हॅलिन, आयसोल्युसिन, फिनिल ॲलॅनिन, हिस्टिडीन, अर्जिनिन, लायसिन, ल्युसिन, मिथिओनिन, थ्रिओनिन, ट्रिप्टोफॅन. आता कसे लक्षात राहतील है ना. तर लक्षात कसे ठेवसाल? VIP है ना, VIP हॉल, VIP हॉल में TT, VIP हॉल में TT राहील ना लक्षात. VIP हॉल में TT, VIP हॉल में TT. V म्हणजे व्हॅलिन है ना, V म्हणजे व्हॅलिन, I म्हणजे आयसोल्युसिन, P म्हणजे फिनिल ॲलॅनिन, H म्हणजे हिस्टिडीन, A म्हणजे अर्जिनिन, L म्हणजे लायसिन, L म्हणजे ल्युसिन. त्यानंतर मे म्हणजे मिथिओनिन, म्हणजे थ्रिओनिन, दुसरा T म्हणजे ट्रिप्टोफॅन. समजलं? VIP हॉल में TT, VIP हॉल में TT. अशा पद्धतीने तुम्ही यांना लक्षात ठेवू शकता, एकदम सिंपल. ओके, VIP म्हणजे व्हॅलिन, आयसोल्युसिन, फिनिल ॲलॅनिन, हॉल, हिस्टिडीन, अर्जिनिन, लायसिन, ल्युसिन है ना. मे मिथिओनिन, थ्रिओनिन आणि ट्रिप्टोफॅन, थ्रिओनिन आणि ट्रिप्टोफॅन. तर हे इसेन्शियल अमिनो ऍसिड आहेत. किती झाले? हे 10. 10च आहेत. 3 आणि 4 7 आणि 3 10. टोटल किती आहेत आपल्याजवळ? 20. म्हणजे 20 पैकी 10 इसेन्शियल आहेत तर 10 नॉन इसेन्शियल. मग आता इसेन्शियल पार्ट केले, येले सोडून जो राहिला तो नॉन इसेन्शियल. मग नॉन इसेन्शियलचा 1-2 एक्झाम्पल सांगा.
अस्पार्टिक ऍसिड, ग्लुटॅमिक ऍसिड, ग्लायसिन, ॲलॅनिन. अरे ते तर सांगितलेच होते की नाही. हा, तर दुसरे आहेत नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड. आता नॉन इसेन्शियल कोणाला म्हणणार? जे ज्याची गरज नाही. का गरज नाही? कारण ते आपल्या बॉडीमध्ये तयार होतात, है ना. म्हणजे द अमिनो ऍसिड which are synthesized in the body are called non essential amino acid. जे आपल्या बॉडीमध्येच तयार झाले, तर त्याची गरज आहे का आपल्याला? नाही. नॉन इसेन्शियल आहेत ते, कारण ते आपली बॉडी तयार करणार आहेच. ओके, नॉन इसेन्शियल. आणि त्याचे एक्झाम्पल सांगितले मी, ग्लुटॅमिक ऍसिड, अस्पार्टिक ऍसिड, ग्लायसिन, ॲलॅनिन. अजूनही आहेत. ओके, नाही काही तर एवढे तरी लक्षात ठेवायचे. ओके, समजले दोन्ही पण? नेक्स्ट, परत आपण अमिनो ऍसिडला क्लासिफाय करणार. एक असते डी अमिनो ऍसिड आणि एक असते एल अमिनो ऍसिड. डी अमिनो ऍसिड, एल अमिनो ऍसिड. आता दोघांमध्ये काय फरक आहे? डी आणि एल मी याच्या आधी पण तुम्हाला शिकवेल आहे. लोवेस्ट कायरल कार्बन चा OH राईटला असला तर आपण डी म्हटलं होतं आणि लेफ्टला असला तर एल म्हटलं होतं. पण ते कशामध्ये? कार्बोहायड्रेट मध्ये. हे अमिनो ऍसिड आहे, याच्यात OH नाही आहे, याच्यात NH2 आहे. याच्यात OH आहे का? नाही. याच्यात काय आहे? NH2. मग जो लोवेस्ट कायरल कार्बन आहे म्हणजे हा वाला, हा लोवेस्ट कायरल कार्बन, याचा NH2 कुठं आहे? राईटला. म्हणून याला काय म्हटलं? डी अमिनो ऍसिड, है ना. हा लोवेस्ट कायरल कार्बन आहे, याचा NH2 कुठं आहे? लेफ्टला. म्हणून याला काय म्हणायचं? एल अमिनो ऍसिड. लोवेस्ट कायरल कार्बनचा NH2 राईटला असेल तर डी अमिनो ऍसिड आणि लेफ्टला असेल तर एल अमिनो ऍसिड. म्हणजे डी अमिनो ऍसिड काय आहेत? पहिले तर याच्यात कायरल कार्बन आहे. कायरल कार्बन आहेत म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत, है ना. तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह अमिनो ऍसिड, है ना. हे अमिनो ऍसिड कसे आहेत? ऑप्टिकली ऍक्टिव्ह, कारण यांच्याकडे कायरल कार्बन आहे. आणि इन विच NH2 ग्रुप इज ऍट राईट. NH2 ग्रुप कुठे आहे? राईटला आहे. तेव्हा त्याला काय म्हणायचं? डी अमिनो ऍसिड. आणि एल ऑप्टिकली ऍक्टिव्ह अमिनो ऍसिड, कारण कायरल कार्बन आहे, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. त्याचा NH2 कुठे आहे? लेफ्टला. आणि लेफ्टला असेल तर एल अमिनो ऍसिड, लेफ्टला असेल तर एल अमिनो ऍसिड. मग आता आपल्याजवळ जेवढे अमिनो ऍसिड आहेत, है ना, यांच्यामध्ये कायरल कार्बन असते, म्हणजे हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. त्याला एकच एक्सेप्शन आहे, जे ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाही आहे. असं कोण आहे? ग्लायसिन. कोण आहे असा? ग्लायसिन. का? ग्लायसिन ऑप्टिकली ऍक्टिव्ह नसते. इकडे येऊ आपण वापस. ग्लायसिन पा कुठे येतं? कुठे आहे? हा आहे ग्लायसिन. तर ग्लायसिन जो असते, हा ग्लायसिन कायरल कार्बन आहे का याच्याजवळ? या कार्बनले दोन सारख्या हायड्रोजन आहेत ना, म्हणजे चार अदर, म्हणजे चारही ग्रुप डिफरंट नाही आहेत. म्हणून ग्लायसिनच्या केसमध्ये नो कायरल कार्बन, नो कायरल कार्बन. आणि कायरल कार्बन नाही आहे म्हणून ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. असा हा एकच आहे, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह, आहे ना. आपण तुम्हाला 20 अमिनो ऍसिड सांगितले, आहे ना, आणि याच्यापैकी फक्त हा एकच असा आहे जो ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. का? कारण याला कायरल कार्बन नाही आहे. समजलं? ठीक आहे. नेक्स्ट, आता क्वेश्चन्स. काय ना, अमिनो ऍसिड्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्रोटीन्स. अरे बरोबर ना. अमिनो ऍसिड प्रोटीनचे हायड्रोलिसिस केली की अमिनो ऍसिड भेटतात, है ना. म्हणजे अमिनो ऍसिड काय बनवतात? प्रोटीन्स बनवतात, है ना. म्हणजे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत त्याचे, प्रोटीन्सचे. नेक्स्ट, 2007 ला विचारलेला. झ्विटर आयन इज फॉर्म बाय. झ्विटर आयन कोण तयार करते? अमिनो ऍसिड. आणि इथं अमिनो ऍसिड कोण आहे? ग्लायसिन. म्हणजे आन्सर सी करेक्ट. ग्लायसिन कसा असते? सी डबल बॉन्ड O OH, नंतर इथं C, इथं H आणि इथं NH2. मग आता हे झ्विटर आयन कसं तयार करते? तर नायट्रोजन जवळ काय आहे? लोन पेअर. ती लोन पेअर तो कोणाला देते? हायड्रोजन. आणि ऑक्सिजन उचलून घेते. आणि असं जर झालं तर काय तयार झालं पहा? हा नायट्रोजनना हायड्रोजन सोबत बॉन्ड तयार केला, म्हणजे काय झाला? NH3. नायट्रोजनने इलेक्ट्रॉन दिले म्हणून प्लस. नंतर C, त्याला 2 H,
आणि सी डबल बॉन्ड ओ आणि ओ न इलेक्ट्रॉन घेतले म्हणून मायनस, आणि याला काय म्हणतो आपण, झ्विटर आयन. आणि हे काय आहे, ग्लायसिन. म्हणजे ग्लायसिन झ्विटर आयन तयार करते. डबली चार्ज आयन आहे ना, डबली चार्ज आयनला काय म्हणतो आपण, झ्विटर आयन. ठीक आहे, नेक्स्ट सांग. Which among the following amino acid has lowest molecular mass? कुणाचं मॉलिक्युलर मास सगळ्यात कमी आहे, कसं माहित पडेल. अमिनो ऍसिड आहे, अमिनो ऍसिड आहे म्हणजे असं असते, सी डबल बॉन्ड ओ ओ एच, इथं सी, इथं एच आणि इथं NH2. फक्त बदलणार कोण आहे, आर. म्हणजे जे काही मास येणार आहे अमिनो ऍसिडचं ते सगळं कशावर डिपेंड आहे, आर वर. कारण हे तर सगळ्याच अमिनो ऍसिड मध्ये असेल, फक्त हाच पार्ट आहे जो अमिनो ऍसिड मध्ये नाहीये, कॉमन आहे ना. मग हा पार्ट जर लहान असला तर मास कमी, आणि हा पार्ट जर मोठा असला तर मास जास्त. मग हा पार्ट लहान असून किती असू शकते, हायड्रोजन एवढा, आणि हायड्रोजनचा मास किती आहे, 1. म्हणजे लोवेस्ट मास पाहिजेत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, लोवेस्ट मास पाहिजेत असेल तर या आरच्या ठिकाणी तुम्हाला काय लावा लागेल, एच. आणि आरच्या ठिकाणी एच लावला म्हणजे काय तयार झाला, ग्लायसिन. आणि ग्लायसिन जो आहे त्याचं मॉलिक्युलर मास लोवेस्ट असेल. समजलं, ग्लायसिनचा का लोवेस्ट असेल, ठीक आहे, कारण आर चेंज होणार आहे. ओके, नेक्स्ट. If a side chain group R for amino acid is CH2OH, CH2OH कोणामध्ये आहे, है ना, आयडेंटिफाय अमिनो ऍसिड. आता CH2OH वाले दोन सांगितले होते, OH वाले आठवतात का, OH वाले दोन होते, मी सांगितलं होतं हे लक्षात ठेवजा म्हणून, है ना. कोणकोणते होते OH वाले दोन, पा या रिटर्न. OH वाले दोन सांगितले होते मी, हे पा कोणकोणता आहे, एक आहे सेरीन ज्याच्यात CH2OH असते, आणि CHOH कोणात असते, थ्रिओनिन. लक्षात ठेवा लागतील ना, वेगळं काही दिसलं की ते लक्षात ठेवा लागते, कारण क्वेश्चन वेगळ्या याच्यावर बनेल. ठीक आहे, तर OH वाले दोनच होते, एक सेरीन आणि एक थ्रिओनिन. तर CH2OH वाला कोण आहे, सेरीन. मग आता या आपल्या क्वेश्चनवर, है ना, आहे का आपल्या ऑप्शन मध्ये सेरीन, आहे, ऑप्शन मध्ये सेरीन आहे. ओके, मग सेरीन कसा असते, सी डबल बॉन्ड ओ OH, नंतर सी, इथं H, इथं NH2, आणि इथं काय अटॅच असते, CH2OH. हा आहे CH2OH, म्हणजे आर आपला CH2OH आहे ना, आणि हा कोणामध्ये असते, सेरीन मध्ये असते. ठीक आहे, नेक्स्ट बघा कोण आहेत. Which amino acid from following neither acidic nor basic? म्हणजे ऍसिडिक नाही आहे, बेसिक नाही आहे, म्हणजे काय आहे, न्यूट्रल. ऍसिडिक नाही आहे, बेसिक नाही आहे, म्हणजे काय आहे, न्यूट्रल. मग आता ऍसिडिक चे एक्झाम्पल 2 होते, है ना. मग ऍसिडिक चे एक्झाम्पल 2, बेसिक चे एक्झाम्पल 3. त्याच्यापैकी हाल HAL हे वाले है ना, HAL, यल कोणता, लायसिन वाला है ना. तर हे कोणते होते रे, बेसिक, है ना, हा बी बेसिक आणि हा बी काय आहे, बेसिक. हे तिन्ही पण बेसिक आहेत. आणि लायसिन काय होता, न्यूट्रल. कारण ऍसिडिक वाले किती आहेत, ऍसिडिक वाले दोनच आहेत, कोणकोणते, अस्पार्टिक ऍसिड, ग्लुटॅमिक ऍसिड. म्हणजे आता हे जर न्यूट्रल झाले तर हा, हे जर बेसिक झाले तर हा न्यूट्रल, म्हणजे कोण आहे, सी. आपल्याला त्यांना तेच विचारलं, ऍसिडिक बी नाही आहे, बेसिक बी नाही आहे. ठीक आहे, नंतर which from following pair of symbol and nature of amino acid not correct? कोणतं करेक्ट नाही आहे, बी. चेक करू, मला सांगा. ग्ल्यू म्हणजे कोण आहे, ग्लुटॅमिक ऍसिड, म्हणजे तो ऍसिडिकच आहे, म्हणजे हे तर मॅच करू राहिलं, है ना. ASP म्हणजे काय आहे, अस्पार्टिक ऍसिड, आणि अस्पार्टिक ऍसिड काय असते, ऍसिड आहे, म्हणजे ऍसिडिक असते ना. हा काय म्हणू राहिला, न्यूट्रल, म्हणजे हा चुकीचं सांगू राहिला, है ना. ASP म्हणजे अस्पार्टिक ऍसिड आहे जो ऍसिडिक असते, हा न्यूट्रल म्हणते.
त्यानंतर एल यू म्हणजे ल्युसिन, आणि ल्युसिन काय असते न्यूट्रल, बरोबर आहे. आणि हिस म्हणजे हिस्टिडीन, आणि हिस्टिडीन हालमध्ये येते म्हणजे हे काय असते बेसिक, म्हणजे हे बी करेक्ट आहे. मग रॉंग कोणता आहे बी, रॉंग कोणता आहे बी. ठीक आहे नेक्स्ट सांगा. आयडेंटिफाय ऍसिडिक अल्फा अमिनो ऍसिड. ऍसिडिक वाले दोनच आहेत. अरे मी सांगितलं त्या पद्धतीनं जर अभ्यास केला तुम्ही तर कोणताही क्वेश्चन बायोमॉलिक्युलचा तुमचा सॉल्व्ह होते है ना. तर ऍसिडिक वाले दोनच होते, एक अस्पार्टिक ऍसिड, ग्लुटॅमिक ऍसिड. तर याच्यापैकी इथं अस्पार्टिक ऍसिड आहे म्हणजे हे ऍसिडिक आहे. मग आता बाकीचे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. सांगा बरं. ग्लायसिन न्यूट्रल, ग्लायसिन न्यूट्रल. अलॅनिन न्यूट्रल, अलॅनिन न्यूट्रल. लायसिन हाल मधला आहे ना, एल म्हणजे लायसिन, तर हा कोण आहे बेसिक. आणि अस्पार्टिक ऍसिड काय आहे ऍसिडिक. असं काढत राहायचं आहे ना एमसीक्यू मध्ये. महत्वाचं काय असतं एमसीक्यू सॉल्व्ह करता वेळेस बाकीचे ऑप्शन बी काय आहेत ते माहित करून घेणं लय गरजेचं आहे. जर तुम्हाला बाकीचे ऑप्शन काय आहेत माहित झालं तर क्वेश्चन बदलला एक्झाम मध्ये तुमच्या लक्षात येईल ना. त्याच्यामुळे काय करायचं त्या क्वेश्चनची चिरफाड करायची पूर्ण है ना. त्याच्याशिवाय क्वेश्चन वेगळा बदलून आला तर सॉल्व्ह होणार नाही. आपल्याला नेहमी नेहमी जर तुम्ही लिहित गेले ग्लायसिन दिसला आणि तुम्ही नेहमी नेहमी न्यूट्रल न्यूट्रल लिहित गेले तुमच्या लक्षात राहील ना ग्लायसिन न्यूट्रल आहे म्हणून. ॲलॅनिन दिसला न्यूट्रल लिहिलं लक्षात येईल ना न्यूट्रल आहे म्हणून. म्हणजे असं लिहून पाहायचं एमसीक्यू सॉल्व्ह करता वेळेस. ठीक आहे नेक्स्ट. आयडेंटिफाय इसेन्शियल अमिनो ऍसिड. आता इसेन्शियलची ट्रिक काय होतं. इसेन्शियलची ट्रिक व्ही आय पी है ना. व्ही आय पी हॉल, व्ही आय पी हॉल में टीटी, व्ही आय पी हॉल में टीटी. आता महत्वाचं एका सिम्बॉल वाले म्हणजे ज्याने अल्फाबेटनं सुरू होणारे है ना नावं वेगवेगळे असू शकतात. मग तुम्हाला माहित पाहिजे व्ही म्हणजे व्हॅलिन है ना, आय म्हणजे आयसोल्युसिन है ना, बरोबर. सी आहे का आयसोल्युसिन है ना. पी म्हणजे काय होता फिनिल ॲलॅनिन, फिनिल ॲलॅनिन. परत एकदा रिवाइज करून देऊ राहिलो मी है ना. नंतर एच म्हणजे हिस्टिडीन, हिस्टिडीन. ए म्हणजे अर्जिनिन, ए म्हणजे अर्जिनिन. एल म्हणजे लायसिन, एल म्हणजे ल्युसिन. ठीक आहे. मी म्हणजे मिथिओनिन, मिथिओनिन. ठीक आहे. टी म्हणजे थ्रिओनिन होता का थ्रिओनिन. आणि टी म्हणजे ट्रिप्टोफॅन होता का. ठीक आहे ट्रिप्टोफॅन. मग आता चेक करा तुम्ही कोणता यातला आपल्याला इसेन्शियल पाहिजे. इसेन्शियल वाला कोण आहे व्हॅलिन. तो थ्रिओनिन ट्रिप्टोफॅन होता का नक्की ना. हा ठीक आहे मग काही प्रॉब्लेम. तरी कसं विश्वास ठेवायला पुरत नाही तुमचा. कोण होता हा ट्रिप्टोफॅन, थ्रिओनिन आणि ट्रिप्टोफॅन बरोबर आहे. ते लक्षात ठेवजा. हा नेक्स्ट सांगा पटापट काय ना काय आहे. फॉलोइंग अमिनो ऍसिड कंटेन सल्फर. सल्फर वाले किती होते दोन. कोण कोणते होते. एक होता मिथिओनिन, एक कोण होता मिथिओनिन, मिथिओनिन. आणि दुसरा सिस्टीन, दुसरा कोण होता सिस्टीन. काय स्पेलिंग रे सिस्टीन. इकडे जाएगा बरं ठीक. सिस्टीन ठीक आहे असं आहे ना. हा मग आता सल्फर वाले दोन आहेत मिथिओनिन आणि सिस्टीन. मग याच्यात कोणता आहे सिस्टीन. याच्यात कोण आहे सिस्टीन. ओके सिंपल. म्हणजे ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं लक्षात ठेवा. सल्फर वाले कोणते आहेत, OH वाले कोणते आहेत है ना. असं लक्षात ठेवलं तर प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतील. Which alpha amino acid represented by term glue. काय होतं ग्लुटॅमिक ऍसिड होतं. हे पहा ग्ल्यू ग्ल्यू याच्यात आहे पण तुम्हाला माहित पाहिजे तो ग्ल्यू कोणासाठी होता
ग्लूटामिक ऍसिड, हा नहीं है ग्लूटामिन, ठीक है, ग्लूटामिक ऍसिड, ऑप्शन डी. इन आवर बॉडी. काय म्हणते, विच अमंग द फॉलोइंग अमिनो ऍसिड इज नॉट सिंथेसाइज इन अवर बॉडी. आता आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नाही, याचा अर्थ होत नाही म्हणजे कोणता आहे, इसेन्शियल. आणि इसेन्शियल साठी ट्रिक मी सांगितली होती, VIP हॉल में टीटी, VIP हॉल में टीटी, आणि विकेट पडते का, कारण टायरोसिन आला. पण हा तो टी नाही है ना. तुम्हाला माहित पाहिजे हा टी म्हणजे कोण आहे, थ्रिओनिन. हा टी म्हणजे कोण आहे, थ्रिओनिन. आणि दुसरा टी म्हणजे कोण आहे, दुसरा टी म्हणजे कोण आहे, ट्रिप्टोफॅन. दुसरा टी म्हणजे ट्रिप्टोफॅन है ना. मग हा सी तर कटलाच, टायरोसिन आहे ना. मग पुढे व्ही आहे का, आहे व्हॅलिन. ओके ठीक आहे, व्हॅलिन, आयसोल्युसिन, फिनिलॅलॅनिन, हिस्टिडीन, अर्जिनिन, लायसिन, ल्युसिन, मिथिओनिन, थ्रिओनिन, ट्रिप्टोफॅन. ओके. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ इसेन्शियल अमिनो ऍसिड. किती आहे टोटल इसेन्शियल अमिनो ऍसिड, 10. VIP हॉल में टीटी, बरोबर 10च आहे टोटल नंबर ऑफ इसेन्शियल अमिनो ऍसिड. काय, विच अमंग द फॉलोइंग अल्फा अमिनो ऍसिड डज नॉट हॅव कायरल कार्बन. कोणाजवळ कायरल कार्बन नाही आहे, ग्लायसिन. आणि ग्लायसिन असते कसा, C डबल बॉन्ड O, OH, CnH2, इथं पण H आणि इथं पण H, हे दोन ग्रुप झाले सारखे, म्हणजे कायरल कार्बन नाहीये, म्हणून उत्तर ग्लायसिन. ओके. सांगा पटापट. which form of alanine is present at pH less than equal to 2. pH less than equal to 2 म्हणजे ऍसिडिक. आता तुम्हाला आठवत असेल तर मी कालच्या क्लासमध्ये सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, की ऍसिडिक आहे म्हणजे H+ आहे. पहिले तर तुमच्याकडे स्वीटर आयन आहे, म्हणजे अशा क्वेश्चन साठी पहिले तुम्हाला काय माहित पाहिजे, स्वीटर आयन. स्वीटर आयन कसं होतं, C डबल बॉन्ड O O-. ओके. नंतर इथं होता C, इथं H, इथं ॲलॅनिन आहे म्हणून कोण येणार, CH3. इथं NH2 चा काय होता, NH3, आणि त्याच्यावर प्लस, याला म्हणतात स्वीटर आयन, बरोबर आहे. मग आता तुम्ही ऍसिडिक आहे म्हणजे सोल्युशन ऍसिडिक आहे, मग ऍसिडिक मीडियम आहे म्हणजे H+ आहे. आणि H+ जर असेल है ना, H+ जर असेल तर H+ कुठे जाईल रे, O- जोड. आणि जर तो H+ O- जोड गेला तर तुम्हाला काय भेटेल, NH3 प्लस CH, इकडे CH3, इकडे C डबल बॉन्ड OOH, असं येईल ना. ऍसिडिक आहे ना, काय म्हटलं, बरोबर आहे ना, असं येईल ना. अरे O- H+ OH तयार करेल, मग म्हणजे आपल्याला COH दिसेल. मग COH कुठं दिसू राहिला, इथं दिसू राहिला, इथं दिसू राहिला. पण एका बाजूने काय दिसेल, NH3+, इथं NH2 आहे, इथं NH3 आहे, म्हणजे ऑप्शन बी करेक्ट. समजलं, काल सांगितलं होतं की नाही, ठीक आहे. तर तुम्हाला माहित पाहिजे, जर ऍसिडिक असतं तर असं, आणि बेसिक असतं तर, बेसिक साठी इथं काय होतं रे, OH-, आणि OH- काय करेल, यातला H+ काढेल, म्हणजे यातून मायनस काय होईल, वॉटर, आणि वॉटर मायनस झालं की हा NH2 होऊन जाईल. इकडे C, इथं H, इथं CH3, इकडे C डबल बॉन्ड OO-, म्हणजे हा OH- याच्यातला H+ काढील, म्हणजे H2O निघून जाईल, मायनस होईल, आणि इथं NH2 येईल. म्हणजे बेसिक असतं तर तसं, हे ऍसिडिक आहे, ऍसिडिक आहे म्हणजे H+. ओके. Why is histidine called as essential amino acid? लस भारी प्रश्न आहे की नाही. हिस्टिडीनला इसेन्शियल का म्हटलं, इसेन्शियल का म्हणतात, कारण तो आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही. मग इट इज नॉट सिंथेसाइज इन ह्युमन बॉडी, है ना.
हा ह्युमन बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नाही म्हणून त्याला काय म्हटलं, इसेन्शियल अमिनो ऍसिड. आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाही म्हणून इसेन्शियल अमिनो ऍसिड. नेक्स्ट सांगा पटापट. विच अमंग द फॉलोइंग अमिनो ऍसिड possesses मोर दॅन वन COH. आता एकापेक्षा जास्त COH आहेत म्हणजे तो ऍसिडिक आहे. आणि ऍसिडिकचे दोन एक्झाम्पल अस्पार्टिक ऍसिड आणि ग्लुटॅमिक ऍसिड. बरोबर. मग यातलं कोण आहे, अस्पार्टिक ऍसिड. झालं. असं डोक्याला चाललं पाहिजे ना तुमचं, की त्यानं म्हटलं मोर दॅन वन COH. मग एकापेक्षा जास्त COH आहेत म्हणजे तो ऍसिडिक कॅटेगरीमध्ये गेला. आणि तो ऍसिडिक आहे तर ऍसिडिकचे दोनच एक्झाम्पल अस्पार्टिक आणि ग्लुटॅमिक. त्याच्यापैकी तुम्हाला अस्पार्टिक दिलेला आहे. ओके. नेक्स्ट आहे आता प्रोटीन्स. तर प्रोटीन्स डिस्कस करू आपण उद्याच्या क्लासमध्ये. ठीक आहे.